गुड मॉर्निंग. तर परत एकदा आम्ही आलो अविनाशच्या टपरीवर आणि आत्ताच 2 ओतलेत, आणखीन 4 शिल्लक आहेत आणि 5 बनवायचे. आणि आज अविनाशचा परफॉर्मन्स जोरात चालू आहे. आणि त्यात आम्ही आलोय आज आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात बसून पोहायचा आनंद घ्यायचा आणि तोच आनंद घेण्यासाठी आम्ही याच्यापर्यंत आलोय. पण तुझ्या नखरे करून राहिला आम्ही मास्तर, मी बोंबलू राहिलो, तो लिंबाचा शूट घेऊन राहिला. कसं वाटतं माझ्या फोकस हिरो. तर सकाळी मस्तपैकी मटकीचा रस्ता तयार आहे. ठिकाण अविनाश कोरडे यांचं अतिक्रमण केलेली हॉस्पिटल पुढची जागा. असा आनंद आहे. चला हरकत नाही, आपल्याला घ्यायचे 8 पोहे. आबा पण आलते, आबा घेणार 8 पोहे आणि 8 रस्ते. धन्यवाद. बस 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 काही नाही, तिथं थोडंफार उडणीच बीस होत असते. चालेल, भेटूया गार्डन मध्ये. बंद करा मस्त. मी आलोय आत्ताच पोहे घेऊन श्रमदान गार्डन मध्ये. हे पूर्ण हे पोहे आहेत. पोहे, रस्सा, प्लेट, चमचा, 2 पाण्याच्या बॉटल. आजचं नियोजन खूप दांडगं आहे, कारण की आज आम्हाला या निसर्गाच्या सानिध्यात बसून पोह्याचा आनंद घ्यायचा होता आणि तोच आनंद घेण्यासाठी आम्ही सज्ज आहेत. पाठक साहेब नीट पान द्या, वर्क चालू आहे. आणि ही सगळी गँग ही मगा धरून सज्ज होती पोहे खाण्यासाठी. म्हणजे पोह्याचं वेट करत होते हे सगळे. मी आणले पोहे. नाही असं नाही बोलले बाई. तुला बी घेतो, तू खातोस का पोहे? मग तुला कसं काय घेणार? एक मिनिट. तर विषय असा आहे की आमच्या सर्व श्रम दुकानाला खायचे होते पोहे. त्याने धुतले होते का? ते त्याच्या खालच्या असतात, लोड नका. तो बोलत होता धुवून, मी बोललो काही गरज नाही. स्टॉक वगैरे बघावं लागेल. मी ते प्लेट धुवून आणू सगळं, काही गरज नाही, ते खाली जाणार आहे. अबे येडा वेडाच यार तो. दुसरं प्लेट ठेवतो काय तो वरून. अरे पण त्या येडाचे आहे. अहो हे तुम्हाला धरता येणार नाही म्हणून आणलं. चिल मारा 2 मिनिटं. 2 मिनिट थांबा, करतोय सर करतोय. सर या इतके जवळ डबल आणले तुमच्यासाठी. काल रस्सा पोहे होते तिथं खाली म्हणले भरला म्हणलं हा ना. काय सर काढली 100 पटकीने मी. वरचं बिल दिलं ना तू? 100 दिले. माझ्या बिलचा संबंध नाही बरोबर. काही समज सर असं नाही तोंडाचं. निंबाळकर सर लावले ते तू सोबत, तुला कळत नव्हतं काय? निंबाळकर सर मी फक्त गाडीसाठी नेलते. मास्तर एक नंबर पोहे, 1 नंबर वाशिव राहिला. सर माग हात लागला, थांब. एवढं लवकर कोण पोहे करतं गावात? ते अविनाश. हां हे आपलं कसं राहून द्या. गावात जर गेलं बघ रमजानवाले तुला आहे ना गावकरी ही बी खायला लागले. होय ना, गावकरी म्हणतात ही बी खायला लागले. नाही पण हॉटेलचं काम चांगलं जमलं त्याला. आणि मला बऱ्याच काही गोष्टी जमते आता. मग कोणती जबाबदारी काही बी सांगा, ऑलराऊंड आहे सगळं जमतं. मग काय सगळंच करीत बसावं. चौकोनी चिरा आहे कुठं बी बसतोय. ऍडजस्टेबल पान आहे ते थोडे करायचं पुढं बसवायचं. बरं झालं आबांनी मला सांगितलं. मी आतापर्यंत मला स्वतःला हिरा समजत होतो. आज कळलं यार हिरा नाही जिरा आहे. हरकत नाही ते का असं करून द्या. आपण काय लपून 1 2 काय नाही, ती त्यांच्या मोबाईल मध्येच राहील, पुढे येणार नाही ती. थोडी शेव टाकायची. भरलं रे.
सील मार 2 मिनिटं. पीटर कुठे येतात फोटो काढत पलीकडून. हो चला सोडून जरी आहे ए ग बस आंबा हे लई काय माणूस आहे. सकाळी 2 पाणी दिलं तरी पण आंब्याला सोडून द्या हे इकडे त्याला काय होईल आंबा आंब्यावर जास्त. आता जसं क्वार्टरचं नियोजन लागेल तसं. हो, सूरज काय मला ऐकलंय काय म्हणलं आबा म्हणले कधी हे म्हणले जसं क्वार्टरचं नियोजन आहे तसं. त्यासाठी त्यांनी हे करून ठेवलंय का एका दिवशी काय ना भाऊ लवकर आवरून घे. अरे पण तो म्हणला होता ना आमटी आणतो. अरे अंडी ना आमटी ती आमटी होय त्या आंब्यासाठी आम्ही युजी पॉवरच्या मागे जायची पोहे वाळून चालले तो दिलं तर काय वाटत जर आम्ही होती अरे मामा रस्ता टाकायचं थांबा थोडं आपल्याला नको बरं का रस्ता वगैरे. हा, ठीक आहे मग आधी सांगायचं टाकल्यावर सांगतात पण. दादू तू खाणार आहे ना साई सर घाई करून राहिले ना. पाईप टाक ना पाणी. चेंज कर झाड चेंज करून ये ना इकडे काय चालतं त्याला खायच नाही. खाईन थोडी डायरेक्ट जेवण करतो. रस्ता पेन थोडा जाऊ दे. का होय ना खाऊ मास्तर तुम्हाला नाही ना खायची रस्ता धरा हा. धन्यवाद रस्सा नाही खायचा. रस्ता नको बोलता येते. लाईनशीर घ्या आता ते सगळे सगळं सर हे मी करतोय मी सगळं फक्त तुमच्या प्रेमापोटी. आंब्याकडे जाऊ नको हा. बरं लागेल आंब्याकडे जर गेला हे तर आंब्यापासून पळपळ हाणायचा. ते आंब्याला ते पुढच्या पाय हा करा मला थोडा रस्सा टाक. हो हो सगळ्याच फोड टाका जसा सहन होईल तसाच घे. कशाला उगाच जास्त वाटतं. अरे गरम आहे का? सगळं गरम गरम आणले जाणार त्यांनी. ताजी खरंच अप्रतिम आनंद तिथं बसून काठी घे ना पुढे जाऊन एकदम मोठे आलेले असतील. अरे इथं हात लावलेला होता तिकडे तिकडे ही आमची सगळी टीम जी की पोहे खाण्याचा आनंद घेते. हे मास्तर लईच अवघड तरी आणखीन पिशा चापीतेच का काय करावं मायला. रस्सा घेतो हे सारंग भाऊ कसं वाटतंय या निसर्गाच्या सानिध्यात. टेस्ट कसं काय एक नंबर. नाना कसं वाटतंय. एक नंबर. फुकटचे आहेत ना. हा चला पुढं. पीटर साहेब कसं वाटतंय. ओके ना पैसे वसूल परफॉर्मन्स ना. ओके पुरवणे सर तिकट लागतात ना खरं सांगा. सर वा वा एकदम सर तुमच्या 2 प्लेट आणल्यात मी लक्षात असू द्या. एक इकडे ठेवली लांब ठेवली म्हणलं कसं असतं माणूस थोडं हे होतो परत. आणि आबा पण आहेत. आबा कसं वाटतंय तुम्हाला या निसर्गाच्या सानिध्यात. सुंदर आणि सूरज भाऊचे धन्यवाद. नाही सर आपलं काही नाही मी फक्त काय म्हणतात नाम मात्र आहे दान मात्र इकडे आहे. आपला काही विषय नव्हता हरकत नाही. आयडिया असेल ना हां एक गँग आणि मस्त असा हा हे आमचं श्रमदान गार्डन. हे दादू आणि या श्रमदान गार्डनमध्ये चालू असलेला आजचा हा पोहे खाण्याचा आनंद. निसर्गपण जोपासत असताना आनंदाची जी शिदुरी आम्हाला इथं भेटती ना ती एक शब्दात न सांगण्यासारखी. पण हरकत नाही. रस्सा देणं थोडं म्हणजे पर माझ्या शिदुरीवर रस्सा ओतल्यासारखं फील यायला लागलंय मला. हरकत नाही चला.